SSJM कॉलेज कोपरगाव डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर 1मध्ये ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर 1मधील कॉस्ट अकाउंटिंग अँड फिनान्शियल अकाउंटिंग याच्यामध्ये जो फरक आहे तो आज आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी डिस्क्लेमर, दिस व्हिडिओ इज फॉर एज्युकेशन पर्पज ओनली. No copyright infringement. This copyright belongs to its rightful owner. Credit goes to respective online video composers, teachers, institute and speakers, as well as video music composers and singers. So today we are going to learn what is difference between cost accounting and financial accounting. There are some points explained in the explanation. First point, meaning. What is meaning of cost accounting and what is meaning of financial accounting? First, we considered meaning of cost accounting. Cost accounting is an accounting system through which an organization keeps the track of various costs incurred in the businesses in production activities. Means this is meaning of cost accounting. What is function or what is main aim of cost accounting? The main aim or the main objective of cost accounting is to track, means to calculate, to ascertain cost of the product of the business or services. तर बघा, कॉस्ट अकाउंटिंगचं जर मिनिंग आपण जर पाहायला गेलो तर कॉस्ट अकाउंटिंग एक प्रकारची एक अकाउंटिंगची सिस्टीम आहे की ज्याच्याद्वारे काय करते बरं, जी संघटना असेल किंवा आपण त्याला एखादी कंपनी असं म्हणतो असं, तर ती कंपनी काय करू शकते बरं, त्या कंपनीमध्ये जेवढे काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केले जातात त्यांची जी कॉस्ट आहे, त्याचप्रमाणे एखादी कंपनी सर्व्हिस जर प्रोव्हाइड करत असेल तर त्या सर्व्हिसची जी कॉस्ट आहे तर ती कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याचं काम किंवा ती कॉस्ट कशी येते, त्याचे जे व्हेरियस एलिमेंट्स आहे तर ते व्हेरियस एलिमेंटची ॲडिशन करून त्या प्रोडक्टची कॉस्ट किती येते आणि त्या सर्व्हिसची कॉस्ट किती येते हे कॅल्क्युलेट करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. म्हणजे एक प्रकारचं त्या बिझनेसमध्ये जी प्रोडक्टची कॉस्ट येते त्या कॉस्टवर कंट्रोल ठेवणं किंवा त्या कॉस्टवर ती कॉस्ट कशी येते नेमकी, तर त्या कॉस्ट विषयी एक ट्रॅक करण्याचं काम किंवा ती कॉस्ट कशी आली काय हे सगळं कॅल्क्युलेट करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंगमध्ये करत असतं. ज्या प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी असतात बिझनेसच्या, तर प्रत्येक प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या ठिकाणी कॉस्ट इन्कर्ड होत असते आणि सगळ्या ह्या कॉस्टची ॲडिशन फायनली त्या प्रोडक्टची कॉस्ट आपल्याला मिळत असते. मग ही कॉस्ट कशी आली नेमकी, तर हे कॅल्क्युलेट करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. पुढचं आपण मिनिंग जर बघायला गेलो तर व्हॉट इज मीन बाय फिनान्शियल अकाउंटिंग. फिनान्शियल अकाउंटिंग इज अँड अकाउंटिंग सिस्टीम. फिनान्शियल अकाउंटिंगसुद्धा एक प्रकारची अकाउंटिंग सिस्टीम आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, सिस्टीम दॅट कॅप्चर्स द रेकॉर्ड्स ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस टू शो द करेक्ट फिनान्शियल पोझिशन ऑफ द कंपनी ॲट अ पर्टिक्युलर डेट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फिनान्शियल अकाउंटिंगचा जो महत्त्वाचा उद्देश आहे की ज्या बिझनेसमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन होतात, जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार होतात, तर त्या सगळ्या व्यवहारांचं नोंद करणं आणि त्या व्यवहारांच्या माध्यमातून त्या व्यवसायाला किती इन्कम भेटलं आणि किती खर्च झाले, थोडक्यात त्या बिझनेसचा फिनान्शियल परफॉर्मन्स कसा आहे, त्याचप्रमाणे त्या बिझनेसची आर्थिक परिस्थिती कशी आहे, ॲसेट्स किती, लायबिलिटी किती, हे सगळं दाखवण्याचं काम, हे सगळं इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. सो फिनान्शियल अकाउंटिंग इज अ काइंड ऑफ सिस्टीम थ्रू विच वी कॅन understand, we get information about what is income of the business, what is expenses of the business, how much profit gained by the business, and what is financial position, means how much fixed asset having business, how much current asset having business, and how what is amount of liability of the business. This all information given by financial accounting. So financial accounting is a kind of system through which we find out, we get profit of the business or loss of the business. So financial accounting provides financial type information to the management or users. तर बिझनेसची करेक्ट फायनान्शियल पोझिशन कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, किंवा बिझनेसला नफा होतो आहे की तोटा होतो आहे, इन्कम किती आहे, एक्सपेन्सेस किती आहे, हे सांगण्याचं काम आपलं हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. तर बघा, पुढचं पॉईंट आपण जर पाहायला गेलो तर तो सेकंड पॉईंट आहे इन्फॉर्मेशन टाईप. म्हणजे कोणत्या प्रकारची इन्फॉर्मेशन हे अकाउंटिंग प्रोव्हाइड करतात. बघा, पहिलं आहे कॉस्ट अकाउंटिंग. तर बघा, रेकॉर्ड्स द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड विच आर used in
द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजे प्रोडक्शन प्रोसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणजे काय, एखादं प्रोडक्ट आपण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चर करतो नाही का, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज असतात, प्रोसेस असते. इनपुट यूज करतो आपण आणि इनपुट यूज करून त्याच्यावर त्या इनपुटवर प्रक्रिया करून आपण काय करतो, आपलं आउटपुट किंवा जे प्रोडक्ट आहे फायनल ते तयार होत असतं. पण हे इनपुट वापरून आपण काय करत असतो, आउटपुट हे मॅन्युफॅक्चर करत असतो. मग इनपुटमध्ये काय काय वापरतो आपण, मटेरियल, त्याच्यामध्ये रॉ मटेरियल वगैरे असेल, त्याचप्रमाणे लेबर असेल किंवा इतर ओव्हरहेड्स असेल, इतर एक्सपेन्स असेल, हे सगळे करून आपण काय करतो, आपलं जे प्रोडक्ट आहे ते आपण मॅन्युफॅक्चर करत असतो. म्हणजे मटेरियलशिवाय आपलं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही, लेबरशिवाय सुद्धा होऊ शकत नाही किंवा इतर खर्च हे सगळे केल्याशिवाय आपलं प्रोडक्शन काय होऊ शकत नाही, फायनल होऊ शकत नाही, फिनिश्ड गुड्स मॅन्युफॅक्चर होऊ शकत नाही. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय करतं, कोणता डेटा रेकॉर्ड करतं की मटेरियलवर किती खर्च केला, लेबरवर किती खर्च केला किंवा इतर ओव्हरहेड्सवर किती खर्च झाला, ह्या सगळ्या प्रकारच्या खर्चांची रेकॉर्ड करण्याचं काम हे आपलं कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. आणि त्याच्या आधारे कॉस्ट अकाउंटिंगच्या आधारे आपण काय करू शकतो बरं, त्या प्रोडक्टसाठी किती खर्च आला टोटल त्याची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट हाऊ मच वी एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल मटेरियल expenses, labor expenses, overheads expenses and other expenses. These all kind of expenses recorded by cost accounting. Then we will get cost of the product. फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, रेकॉर्ड्स द इन्फॉर्मेशन विच आर इन मॉनिटरी टर्म्स. मॉनिटरी टर्म्स म्हणजे काय, पैशाच्या स्वरूपामध्ये आपण जे काही व्यवहार करतो किंवा जी माहिती पैशाच्या रूपामध्ये आपण रेकॉर्ड करू शकतो. तर पैशाच्या रूपामध्ये किंवा जे काही व्यवहार होतात, येणं असेल, देणं असेल, इन्कम असेल, खर्च असेल, अशा प्रकारचे पैशाच्या स्वरूपामध्ये जे व्यवहार घडतात त्या सगळ्यांचं रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. फॉर एक्झाम्पल आपण सॅलरी पेड केली असेल त्याचं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. उदाहरणार्थ आपण एखादी ॲसेट खरेदी केली असेल त्याचे पेमेंटचे रेकॉर्ड करण्याचं काम, म्हणजे थोडक्यात फिनान्शियल नेचरचे, मॉनिटरी नेचरचे रेकॉर्ड्स, ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. उदाहरणार्थ वेजेस पेड केलं, सॅलरी पेड केली, डेप्रिशिएशन असेल, म्हणजे आर्थिक स्वरूपाचे सगळे व्यवहार रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. आणि त्याच्या आधारे आपल्या बिझनेसला नफा झाला की तोटा झाला हे फाइंड आउट करण्याचं काम फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. तिसरा मुद्दा आहे, विच टाईप ऑफ कॉस्ट इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग. म्हणजे याच्यामध्ये कोणत्या प्रकारची कॉस्ट आपण रेकॉर्डिंगसाठी वापरतो. तर बघा पहिल्या याच्यामध्ये आहे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बोथ हिस्टॉरिकल अँड प्रीडिटरमाइंड कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय, असा खर्च की जो ऑलरेडी घडून गेलेला आहे त्या खर्चाला आपण काय म्हणतो, हिस्टॉरिकल कॉस्ट. नावाचाच अर्थ हिस्टॉरिकल म्हणजे काय, भूतकाळामध्ये जो खर्च झालेला आहे म्हणजे ऑलरेडी खर्च झाला आहे त्या खर्चाला आपण हिस्टॉरिकल कॉस्ट असं म्हणत असतो. तर बोथ म्हणजे हिस्टॉरिकल कॉस्ट हा एक प्रकार आहे, त्यातसुद्धा रेकॉर्ड करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. त्याचबरोबर प्रीडिटरमाइंड कॉस्ट. व्हॉट इज मीन बाय प्रीडिटरमाइंड कॉस्ट, म्हणजे खर्च झालेला नाही आहे पण भविष्यामध्ये होणार आहे त्याचा अंदाज आपण करत असतो आणि त्या खर्चाला आपण काय म्हणतो, प्रीडिटरमाइंड कॉस्ट असं म्हणत असतो. सो cost accounting records both type of information, historical type information or historical and predetermined cost, both type of cost recorded by cost accounting. म्हणजे खर्च होऊन गेले त्यांचंसुद्धा रेकॉर्ड करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करत असतं आणि जे खर्च होऊ शकतात भविष्यामध्ये त्यांचंसुद्धा त्या कॉस्टचं रेकॉर्ड करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. सो देन व्हॉट इज फिनान्शियल अकाउंटिंग, विच काइंड ऑफ कॉस्ट रेकॉर्डेड इन फिनान्शियल अकाउंटिंग. सो ओनली हिस्टॉरिकल कॉस्ट रेकॉर्डेड बाय फिनान्शियल अकाउंटिंग. हिस्टॉरिकल कॉस्टचं तुम्हाला मिनिंग आता मी सांगितलेलं आहे की भूतकाळामध्ये किंवा जो खर्च ऑलरेडी झालेला आहे त्या खर्चाचं किंवा इन्कम असेल किंवा खर्च असेल अशा कोणत्याही जे ऑलरेडी घडून गेलं आहे, खर्च होऊन गेला आहे त्यांचं रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. सो कॉस्ट अकाउंटिंग रेकॉर्ड्स बोथ टाईप ऑफ कॉस्ट, हिस्टॉरिकल ॲज वेल ॲज हिस्टॉरिकल ॲज वेल ॲज प्रीडिटरमाइंड कॉस्ट और एस्टिमेटेड कॉस्ट. These costs recorded by cost accounting and only historical cost recorded by फिनान्शियल अकाउंटिंग. फोर्थ पॉईंट, युजर्स. मीन्स कॉस्ट अकाउंटिंगचं युजर कोण आहे आणि फिनान्शियल अकाउंटिंगची जी इन्फॉर्मेशन आहे त्याचं युजर्स कोण आहे, वापरकर्ते आपण त्याला म्हणतो असतो. फर्स्ट बघा याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंगचं बघू. इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द कॉस्ट अकाउंटिंग इज यूज्ड ओनली बाय द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन लाईक एम्प्लॉईज, डायरेक्टर्स, मॅनेजर्स अँड सुपरवायझर्स एसेट्रा. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड करून आपण जे काही इन्फॉर्मेशन फाइंड आउट करतो, जे काही रेकॉर्ड आपण मेंटेन करतो, जी काही प्रोडक्टची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करतो किंवा जी काही कॉस्ट आपण सर्व्हिसची कॅल्क्युलेट करत असतो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये, ही सगळी इन्फॉर्मेशन कॉस्ट अकाउंटिंगमधून जी मिळाली आहे त्यांचा वापर फक्त इंटरनल म्हणजे काय, आपल्या संघटनेमधील जे लोक आहेत त्यांना आपण इंटरनल असं म्हणत असतो आणि आपल्या संघटनेबाहेरचे जे लोक आहेत त्यांना आपण एक्सटर्नल असं म्हणत असतो. तर इंटरनल जे
मॅनेजमेंट आहे आपल्या कंपनीचं, त्याच्यामध्ये कोण कोण येईल मग? कंपनीचा CEO येऊ शकतो, मॅनेजर येऊ शकतो, कंपनीचे एम्प्लॉई येऊ शकतात, कंपनीचे डायरेक्टर्स आपण संचालक म्हणतो ते येऊ शकतात, सुपरवायझर वगैरे असेल, एम्प्लॉई वगैरे असेल, म्हणजे जे कंपनीमध्ये आहे सध्या त्यांना आपण काय म्हणतो इंटरनल मॅनेजमेंट असं म्हणतो असतो. तर इंटरनल जे आहे संघटनेमधील जे लोक आहे ते कोणीही या कॉस्ट अकाउंटिंगचा डेटा वापर करू शकतो. मला वाटतं हा पॉईंट इथं सोपा आहे खूप याच्यामध्ये. तर फिनान्शियल अकाउंटिंगचं जी इन्फॉर्मेशन आहे, फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये आपण जे अकाउंटिंग करतो, तर ते अकाउंटिंग करून आपण जे जे स्टेटमेंट वगैरे तयार करतो, फिनान्स स्टेटमेंट आपण जे तयार करत असतो, तर त्या फिनान्स स्टेटमेंटचा जो डेटा आहे रेकॉर्ड केल्यानंतर त्याचा वापर कोण कोण करू शकतं? सो युजर्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय द फिनान्शियल अकाउंटिंग आर इंटरनल अँड एक्सटर्नल पार्टीज लाईक क्रेडिटर्स, शेअर होल्डर्स, कस्टमर एसेट्रा. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंगचे जे फिनान्शियल स्टेटमेंट्स वगैरे आहे की जी इन्फॉर्मेशन आहे फिनान्शियल अकाउंटिंगची, ती इंटरनल घटक म्हणजे संघटनेमध्ये किंवा कंपनीमधील जे घटक आहे, उदाहरणार्थ मॅनेजमेंट असेल, CEO वगैरे असेल, मॅनेजर असेल, एम्प्लॉई असेल, नाही का, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो इंटरनल असं म्हणतो असतो. ते सुद्धा फिनान्शियल इन्फॉर्मेशन वापरू शकतात. त्याचप्रमाणे एक्सटर्नल पीपलसुद्धा फिनान्शियल इन्फॉर्मेशन वापरू शकतात. उदाहरणार्थ क्रेडिटर्स असेल, कस्टमर्स असेल, शेअर होल्डर्स हे इंटरनलमध्ये येतात बरं का. कस्टमर्स हे एक्सटर्नलमध्ये येत असतात. इतर कॉम्पिटिटर वगैरे असेल आपले, गव्हर्नमेंट वगैरे असेल, हे सुद्धा आपल्या कंपनीचे फिनान्शियल इन्फॉर्मेशनचा वापर करू शकतात. म्हणजे इथं बेसिक जर फरक पाहिला तर कॉस्ट अकाउंटिंग इन्फॉर्मेशन यूज्ड ओनली बाय इंटरनल मॅनेजमेंट अँड फिनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन यूज्ड बाय इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल पीपल ऑल्सो. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंगचा जो डेटा आहे तो कंपनीमधील लोकसुद्धा वापर करू शकतात आणि कंपनीच्या बाहेरचे लोकसुद्धा वापर करू शकतात. पुढचा जर आपण पॉईंट पाहिला नंबर किती असेल, हा नंबर 5वा आहे, तो म्हणजे मॅन्डेटरी. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग मॅन्डेटरी आहे की नाही आणि फिनान्शियल अकाउंटिंग मॅन्डेटरी आहे की नाही. मॅन्डेटरी असणं म्हणजे कंपल्सरी असणं किंवा आपण त्याला मग सक्तीचं असणं, त्याला आपण मॅन्डेटरी असं म्हणतो असतो. बघा कॉस्ट अकाउंटिंगचं जर आपण पाहिलं तर मॅन्डेटरी आहे की नाही बघा, नो, एक्सेप्ट फॉर मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स इट इज मॅन्डेटरी. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग मेंटेन करणं, कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे काही कंपल्सरी किंवा त्याला आपण काय म्हणूया कंपल्सरी किंवा ते कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड करावंच लागतं असं काही याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्डिंग आहे ते सगळ्याच कंपनीने केलं पाहिजे किंवा कॉस्ट अकाउंटिंगचा वापर सगळ्याच कंपनीने केला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे काही कंपन्यांना करायचं असेल कॉस्ट अकाउंटिंगचा वापर ते करू शकतात, काही नाही वाटलं आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगचा वापर नाही करायचा, नाही करू शकतात ते. परंतु मॅन्युफॅक्चरिंग ज्या फर्म आहे, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतात, प्रोडक्शन घेतात, त्या कंपन्यांना कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड मेंटेन करणं हे मॅन्डेटरी आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, त्यांना ते करावंच लागतं. परंतु इतर जे आहे मॅन्युफॅक्चरिंग फर्म सोडून ज्या इतर कंपन्या आहेत त्यांना कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड मेंटेन केलंच पाहिजे असं कायद्याने बंधनकारक केलेलं नाही आहे. आणि बघा फिनान्शियल अकाउंटिंग बघा, येस फॉर ऑल फर्म्स मीन्स मेंटेन ऑफ फिनान्शियल रेकॉर्ड्स, प्रिपेरिंग ऑफ फिनान्शियल स्टेटमेंट्स इज मॅन्डेटरी फॉर ऑल द फर्म्स. म्हणजे सगळ्या फर्म्ससाठी, सगळ्या कंपन्यांसाठी फिनान्शियल अकाउंटिंग करणं, फिनान्शियल स्टेटमेंट्स तयार करणं, फिनान्शियलचं ट्रान्झॅक्शन्स वगैरे असेल, आर्थिक व्यवहार वगैरे असेल त्यांची नोंद करणं हे कंपल्सरीच आहे. परंतु कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये सगळ्याच फर्मला कॉस्ट अकाउंटिंगचं रेकॉर्ड मेंटेन करणं कंपल्सरी नाही आहे एक्सेप्ट मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स. पुढचा पॉईंट आपण पाहायला गेलो तर तो आहे 6वा पॉईंट, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आता स्टॉकचं मिनिंग सगळ्यांना माहिती आहे. स्टॉक म्हणजे काय, कोणती कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल्स वगैरे किंवा इतर घटकांचा स्टॉक हा असतो. तर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक म्हणजे समजा उदाहरणार्थ आज 1 नोव्हेंबर आहे समजा, तर 1 नोव्हेंबरच्या तारखेला स्टॉकची किती किंमत आहे त्याला आपण काय म्हणतो बरं, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. आजच्या तारखेला स्टॉकची किती किंमत त्याला आपण काय म्हणतो, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. बघा ॲट कॉस्ट म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ॲट कॉस्ट म्हणजे काय, ज्या किमतीला आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर केला असेल किंवा ज्या किमतीचं जे स्टॉक आहे त्या किमतीलाच आपण काय करतो, त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन करत असतो. ॲट कॉस्ट म्हणजे काय, जेवढं काही खर्च त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी झाला होता तोच फक्त आपण कन्सिडर करतो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये. आणि फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये बघा कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लेस, म्हणजे दोघापैकी जी कमी असेल ती स्टॉकची व्हॅल्युएशन फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये असेल. कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, आता कॉस्ट म्हणजे काय, एखादी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जो काही खर्च आला त्याला आपण काय म्हणतो कॉस्ट प्राईस असं म्हणतो असतो, किंवा एखादं प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी जो काही खर्च आला त्याला आपण कॉस्ट प्राईस असं म्हणतो असतो. नेट रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणजे काय, रिअलायझेबल म्हणजे काय, उदाहरणार्थ 10,000 रुपयाची मशिनरी आहे पण ती आज 15,000ला विकली जाऊ शकते, त्या 15,000ला आपण काय म्हणतो रिअलायझेबल व्हॅल्यू, म्हणजे प्रत्यक्षात त्याचे किती पैसे मिळू शकतात त्याला आपण काय म्हणतो रिअलायझेबल व्हॅल्यू. तर कॉस्ट ऑर नेट रिअलायझेबल व्हॅल्यू ह्या दोघांपैकी जी कमी असेल
ती कॉस्ट प्राईस आपण काय करतो असतो फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये पकडत असतो. परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फक्त कॉस्ट प्राईसच पकडली जाते, रिअलायझेबल व्हॅल्यू कन्सिडर केली जात नाही. पुढचा पॉईंट आहे टाईम ऑफ रिपोर्टिंग. म्हणजे किती कालावधीनंतर आपण कॉस्ट अकाउंटिंगचं किंवा फिनान्शियल अकाउंटिंगचं रिपोर्टिंग करायला पाहिजे मॅनेजमेंटला किंवा रिलेटेड घटकांना. डिटेल्स प्रोव्हाइडेड बाय कॉस्ट अकाउंटिंग आर फ्रिक्वेंटली प्रिपेअर्ड अँड रिपोर्टेड टू द मॅनेजमेंट. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, आपण कॉस्ट अकाउंटिंगचं जे रिपोर्टिंग आहे, कॉस्ट अकाउंटिंगचे जे स्टेटमेंट्स वगैरे आहेत किंवा कॉस्ट शीट वगैरे असेल त्याचं आपण रिपोर्टिंग मॅनेजमेंटला फ्रिक्वेंटली करू शकतो. फ्रिक्वेंटली म्हणजे काय, वर्षामधून 3 वेळा 4 वेळा 5 वेळा कधीही आपण काय करू शकतो बरं, कॉस्ट अकाउंटिंगचे जे रिपोर्ट्स आहे ते मॅनेजमेंटला प्रोव्हाइड करू शकतो. म्हणजे ठराविक असा कालावधी याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंगच्या रिपोर्टिंगचा ठरलेला नाही आहे. आपण प्रत्येक महिन्यालाही त्याचं रिपोर्टिंग करू शकतो. आफ्टर क्वार्टर म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतरही आपण कॉस्ट अकाउंटिंगचा रेकॉर्ड मॅनेजमेंटला किंवा कॉस्ट अकाउंटिंगचं जे रिपोर्टिंग आहे ते मॅनेजमेंटला आपण कधीही म्हणजे वर्षामधून 1 वेळा 2 वेळा 10 वेळा 12 वेळा 6 वेळा 3 वेळा असं कितीही वेळा आपण ते मॅनेजमेंटला त्याचं रिपोर्टिंग कॉस्ट अकाउंटिंगचं करू शकतो. तर फिनान्शियल अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये कसं बघा, फिनान्शियल स्टेटमेंट्स आर रिपोर्टेड ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड विच इज नॉर्मली 1 इयर. तर अकाउंटिंग पिरियड आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 31 मार्चला एंड होतो आणि 1 एप्रिल स्टार्ट होत असतो. म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्चला साधारणपणे 1 वर्षाचा 12 महिन्याचा आपलं फिनान्शियल इयर असतं आपलं, नाही का. तर फिनान्शियल इयर संपलं 31 मार्चला की साधारणपणे फिनान्शियल जो स्टेटमेंट आहे किंवा फिनान्शियल रिपोर्टिंग आहे तर ते 1 वर्ष पूर्ण झालं की मगच हे केलं जात असतं. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग रिपोर्टेड टू द मॅनेजमेंट आफ्टर कम्प्लिटिंग फिनान्शियल इयर. म्हणजे 1 वर्ष आर्थिक वर्ष संपलं की ते संपताच लगेच फिनान्शियल अकाउंटिंगचं जे रिपोर्टिंग आहे ते केलं जाऊ शकतं. पण कॉस्ट अकाउंटिंगच्या बाबतीमध्ये असं पूर्ण वर्ष नंतरच रिपोर्टिंग केलं पाहिजे असं काही नाही आहे. कॉस्ट अकाउंटिंगचं कधीही केव्हाही वर्षातून कितीही वेळा रिपोर्टिंग केलं मॅनेजमेंटला जाऊ शकतं. परंतु फिनान्शियल अकाउंटिंगचं रिपोर्ट हे फक्त वर्ष संपल्यानंतरच 12 महिने संपल्यानंतरच हे रिपोर्टिंग केलं जाऊ शकतं. पुढचं पॉईंट आहे प्रॉफिट ॲनालिसिस. द प्रॉफिट म्हणजे काय, इन्कम जास्त येणं आणि खर्च कमी होणं यालाच आपण काय म्हणतो प्रॉफिट असं म्हणतो असतो. कोणत्याही व्यवसायाचा उद्देश हा प्रॉफिट कमवणं हाच असतो. बघा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये प्रॉफिट ॲनालिसिसच्या बाबतीमध्ये काय सांगितलं, जनरली द प्रॉफिट इज ॲनालाइज्ड फॉर अ पर्टिक्युलर प्रोडक्ट जॉब बॅच ऑर प्रोसेस. म्हणजे एका प्रोडक्टला एकाच कंपनीमध्ये एकच प्रोडक्ट असेल असं नाही, एकाच कंपनीचे अनेक प्रोडक्ट असू शकतात. मग प्रत्येक एका प्रोडक्टला किती खर्च झाला, किती कॉस्ट आली आणि त्या एका प्रोडक्टपासून किती इन्कम भेटलं याचं ॲनालिसिस करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. म्हणजे प्रत्येक जॉब, प्रत्येक प्रोडक्ट, प्रत्येक सर्व्हिस, प्रत्येक बॅच असेल किंवा एखादी प्रोसेस असेल, म्हणजे प्रत्येक प्रोसेसचं, प्रत्येक प्रोडक्टचं, प्रत्येक सर्व्हिसचं, प्रत्येक जॉबचं, प्रत्येक बॅचचं सेपरेट प्रॉफिट ॲनालिसिस हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केलं जात असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या कंपनीमध्ये 5 प्रोडक्ट असतील तर 1 नंबरच्या प्रोडक्टला किती प्रॉफिट झाला, 2 नंबरच्या प्रोडक्टला किती प्रॉफिट झाला की लॉस झाला, 3 नंबरच्या प्रोडक्ट किती प्रॉफिट झाला की लॉस झाला, असं सेपरेट कॅल्क्युलेशन्स हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपण प्रत्येक प्रोडक्टचं करू शकतो. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट ॲनालिसिस हे प्रोडक्ट वाईज केलं जाऊ शकतं, जॉब वाईज केलं जाऊ शकतं, बॅच वाईज वगैरे केलं जाऊ शकतं किंवा प्रोसेस वाईज वगैरे केलं जाऊ शकतं. तर फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये बघा प्रॉफिट ॲनालिसिसच्या बाबतीमध्ये बघा इन्कम, एक्सपेंडिचर अँड प्रॉफिट आर ॲनालाइज टुगेदर फॉर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ द होल एंटिटी. होल एंटिटी म्हणजे काय, एंटिटी म्हणजे आपली जी पूर्ण संघटना आहे, आपला पूर्ण जी कंपनी आहे, पूर्ण जो आपला व्यवसाय, संपूर्ण व्यवसाय, त्या संपूर्ण व्यवसायामध्ये अनेक प्रोडक्ट असू शकतात. तर सगळ्या कंपनीचा टोटल किती प्रॉफिट होतो आहे, किती लॉस होतो आहे, टोटल कंपनीला पूर्ण इन्कम किती भेटतं आहे, पूर्ण खर्च किती होत आहे आणि एकंदरीत सगळ्या कंपनीला पूर्णपणे एकत्रित किती नफा होतो आहे किंवा किती लॉस होतो आहे याचं ॲनालिसिस करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात कॉस्ट अकाउंटिंगमध्ये प्रत्येक प्रोडक्टचं, प्रत्येक जॉबचं सेपरेट प्रॉफिट ॲनालिसिस केलं जात असतं. परंतु याच्यामध्ये फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये टोटल कंपनी म्हणजे एका कंपनीचे 10 प्रोडक्ट जरी असले तरी त्या 10ही प्रोडक्टसाठी किती नफा झाला आणि किती तोटा झाला असं एकत्रितपणे प्रॉफिट ॲनालिसिस करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. पुढचा पॉईंट आहे पर्पज. म्हणजे हेतू काय नेमका कॉस्ट अकाउंटिंग वापरण्याचा आणि फिनान्शियल अकाउंटिंग वापरण्याचा हेतू काय, पर्पज. बघा कॉस्ट अकाउंटिंगचा हेतू काय, रिड्युसिंग अँड कंट्रोलिंग कॉस्ट्स. रिड्युसिंग म्हणजे काय, कोणतेही प्रोडक्ट असू द्या, कोणतीही सर्व्हिस असू द्या, ती प्रोव्हाइड करत असताना, देत असताना आपल्याला खर्च हा करावाच लागतो, कॉस्ट ही आपली इन्कम करावीच लागते. तर मग कोणतीही कंपनी काय करते, त्यांचा कॉस्ट असेल, प्रोडक्टची कॉस्ट असेल किंवा सर्व्हिसची कॉस्ट असेल तर ती कमीत कमी ठेवण्याचा कोणताही व्यवसाय प्रयत्न करत असतो आणि कॉस्ट कमीत कमी ठेवून जास्त नफा मिळवण्याचा ती कंपनी काय करत असते, प्रयत्न करत असते. मग कॉस्ट अकाउंटिंगचा प्रयत्न काय आहे, हेतू काय आहे की कोणतेही प्रोडक्ट असू द्या किंवा कोणतीही सर्व्हिस असू द्या त्याची कॉस्ट कमी करण्याचा, रिड्यूस करण्याचा कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं, प्रयत्न करत असतं. म्हणजे मटेरियल कसा किती खर्च होते आपला तो कमी करता येईल का,
लेबरवर किती खर्च होतो आहे, आता आपल्याला आत्ता सध्या किती खर्च होतो आहे तो कमी करता येईल का, याचा प्रयत्न काय करत असतं, कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट जर वाढली तर ती का वाढली त्याचं कारण शोधून ते कंट्रोल करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंग करत असतं. थोडक्यात कॉस्ट अकाउंटिंग काय करत असतं, कॉस्ट अकाउंटचा हेतू काय, टू रिड्यूस कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ऑर टू कंट्रोल ओव्हर कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. द मेन पर्पज ऑफ द कॉस्ट अकाउंटिंग इज reducing and controlling of the cost of the product or service. So what is purpose of financial accounting? Keeping complete records of the financial transactions. Financial transactions म्हणजे काय, ज्या व्यवहारामध्ये पैशाचा संदर्भ असतो, पैशांचा समावेश असतो. उदाहरणार्थ आपण सॅलरी पेड केली, पैसे गेले, आपण गुड्स सेल केल्या, त्याचे पैसे आले, म्हणजे अशा व्यवहारांना आपण काय म्हणतो, फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आपण त्याला म्हणत असतो. तर याच्यामध्ये फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये कंप्लीट रेकॉर्ड म्हणजे काय, पूर्ण कंपनीचं सगळं टोटल जे काही फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहे त्या सगळ्यांची इन्कम किती भेटले, खर्च किती झाले वगैरे, ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड करण्याचं काम हे आपलं फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. तर फिनान्शियल नेचरचे जे ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहे, व्यवहार वगैरे आहे, त्यांचं रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. तर बघा पुढचा पॉईंट जर आपण पाहिला तर फॉरकास्टिंग. याच्यामध्ये बघा फॉरकास्टिंग करणं म्हणजे काय करणं, भविष्यामध्ये किती खर्च होऊ शकतो, भविष्यामध्ये किती इन्कम येऊ शकतात, म्हणजे आले नाही पण येऊ शकतात भविष्यामध्ये, त्याला आपण काय म्हणतो, फॉरकास्टिंग असं म्हणत असतो. तर फॉरकास्टिंग म्हणजे काय, भविष्याचा अंदाज करणं, भविष्यात किती इन्कम येऊ शकतात, खर्च किती होऊ शकतो, एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी भविष्यात किती खर्च होऊ शकतो, याला काय म्हणतो आपण, फॉरकास्टिंग असं म्हणत असतो. सो फॉरकास्टिंग इज पॉसिबल, म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये फॉरकास्टिंग पॉसिबल असतं. म्हणजे एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, भविष्यामध्ये आपल्याला किती इन्कम मिळू शकतात वगैरे, ह्या अशा प्रकारचे बजेट वगैरे तयार करण्याचं काम हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केलं जात असतं. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगच्या थ्रू आपल्याला फॉरकास्टिंग करणं पॉसिबल आहे. भविष्यामध्ये किती खर्च होऊ शकतो, भविष्यामध्ये किती इन्कम मिळू शकतात, असं फॉरकास्टिंग करणं, अंदाज करणं हे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पॉसिबल असतं. बघा फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये फॉरकास्टिंग इज नॉट ॲट ऑल पॉसिबल. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग फक्त काय करतं, जो व्यवहार घडला त्याचं रेकॉर्ड मेंटेन करतं, त्याचं जर्नल एंट्री पास करतं, त्याची लेजरला पोस्टिंग करतं, त्याच्यावरून ट्रायल बॅलन्स तयार करतं, त्याच्यावरून फायनल अकाउंट तयार करतं, नाही का, हे काम कोण करतं, फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. म्हणजे जे ऑलरेडी व्यवहार घडून गेले त्याचं फक्त रेकॉर्ड करण्याचं काम, प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याचं काम हे आपलं फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग फक्त प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, इन्कम किती भेटले, खर्च किती झाला, आपल्या व्यवसायाची असेट्स किती आहे, आपल्याकडं फिक्स असेट किती, करंट असेट्स वगैरे किती आहे, आपल्याकडे लायबिलिटी किती, कॅपिटल किती, बॉरोइंग कॅपिटल किती, अशा प्रकारचं सगळं व्यवहार किंवा व्यवहारांची नोंद करण्याचं काम, रेकॉर्ड करण्याचं काम हे फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. म्हणजे फिनान्शियल अकाउंटिंग फक्त प्रॉफिट किती झाला, लॉस किती झाला, आर्थिक परिस्थिती कशी हे सांगण्याचं काम फक्त फिनान्शियल अकाउंटिंग करत असतं. पण भविष्यामध्ये खर्च किती होऊ शकतो, भविष्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो, भविष्यामध्ये एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी किती खर्च होऊ शकतो, नाही का, इन्कम किती भेटू शकतात, अशा प्रकारचं फॉरकास्टिंग आपण फिनान्शियल अकाउंटच्या थ्रू करू शकत नाही, परंतु कॉस्ट अकाउंटच्या थ्रू आपण अशा प्रकारचं फॉरकास्टिंग करू शकतो. तर इथं बघा या पुढच्या स्लाईड आहे, याच्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग आणि फिनान्शियल अकाउंटिंगमधला जो फरक आहे तोच याच्यामध्ये पुन्हा रिपीट केलेला आहे मी, पण याच्यामध्ये पॉईंट थोडेसे वेगळे असणार आहे. तर हे मुद्दा म्हणून तुम्हाला मी एक्स्ट्रा कॉस्ट अकाउंटिंग आणि फिनान्शियल अकाउंटिंगमधला जो फरक आहे तो एक्स्ट्रा याच्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा नवीन मुद्दे याच्यामध्ये आहेत, तर हे नवीन मुद्दे मी काय याच्यामध्ये एक्सप्लेन करणार नाही आहे. एक फरक स्पष्ट करा जो आहे कॉस्ट अकाउंटिंग आणि फिनान्शियल अकाउंटिंगचा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेचा क्वेश्चन विचारला जातो. तर हे पुढचं फरक स्पष्ट करा आहे, तर ते तुम्ही रीड करून घ्यायचं. तुम्हाला PPT मी ऑलरेडी ग्रुपवर, व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मी तुम्हाला सेंड केलेलं आहे. तर साधारणपणे याच्यामध्ये 3 आणि 3 6 6 आणि 4 10 पॉईंट आहे. हे 10 पॉईंट जर तुम्ही लिहिले तरी सफिशियंट आहे, काहीच अडचण याच्यामध्ये येणार नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे आपला हे जो फरक आहे, डिफरन्स बिटवीन कॉस्ट अकाउंटिंग आणि फिनान्शियल अकाउंटिंग, हे आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर हा जो व्हिडिओ आहे याला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं नाव टाका यूट्यूबला, आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच मुलांनी अजून चॅनल आपला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली कमेंटमध्ये तुमचं नाव टाका, नोटिफिकेशन आयकॉनला, बेल आयकॉनला क्लिक करा, की जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस मी अपलोड करेल यूट्यूबला त्यावेळेस तुम्हाला तो पाहता येईल. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला कॉस्ट अकाउंटिंग आणि फिनान्शियल अकाउंटिंगमधला फरक हा इथं आपला संपलेला आहे.